क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. अमरज्योत साळशी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला सलामीची जोडी. प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर केतन मुनगेकर आकाश मसूरकर. चलो गेम ऑन करो प्लीज. थोड़े भागते जाना है बल्लेबाज. इस मैच के लिए अंपायर चुने गए स्ट्राइकर अंपायर के रूप में युवराज सावंत और स्क्वायर लेग के दिशा में जबकि अंपायरिंग करते हुए पराग सावंत. दादा खाली बस. टीम की ओर से पहला अपने कोटे का पहला ओवर लेकर गेंदबाज अविराज साळसकर. अभी साळसकर टीम की ओर से पहला ओवर लेकर राइट आर्म ओवर द विकेट. गेंदबाजी के लिए तैयार. प्लीज मैच ऑन करना है अंपायर. अभी साळसकर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक पर आकाश मसूरकर. 9 स्ट्राइक एंड पर केतन मुनगेकर दौड़ना शुरू कर दिया है. और इसी बीच गेंद आकाश मसूरकर के लिए. पहले गेंद हावी हो गए. पहले गेंद के ऊपर स्ट्रेट ड्राइव किया. गेंद को सीमा रेखा बाहर. गेंद को भेजा 6 के लिए. बेहतरीन छक्का पहले गेंद के ऊपर. जबकि अभी साळसकर अमरज्योत साळसी टीम ने टॉस जीता. पहले फील्डिंग करने का फैसला किया. और इस बार अगर देखा जाए अभी साळसकर पहला गेंद जैसे डालने के लिए चले हैं. पहले ओवर डालने के लिए चले हैं. पहले गेंद के ऊपर यहां पर छक्का लगा लिया है. 6 के साथ अपना अकाउंट ओपन किया. टीम का अकाउंट ओपन किया कैडबरी क्रिकेट क्लब मसूरी टीम ने. इसी बीच गेंद को खेला बैट टू बॉलर. एक अच्छी गेंद यहां पर जरूर डाली. पहले गेंद के ऊपर 6 रन आने के बाद यहां पर एक अच्छी गेंद. गेंदबाज अभी साळसकर अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. दौड़ना शुरू कर दिया. इसी बीच गेंद फिर एक बार यहां पर गेंद को थोड़ा सा गैप में खेले. 1 बाउंस तो जरूर होगी. गेंद सीमा रेखा बाहर. स्ट्रेट ड्राइव चौवा. ये 4 रन बॉलिंग 4 रन के मदद से टोटल स्कोर है 10 रन. राउंड विकेट. 3 गेंदें अब तक डाले हैं इस ओवर में शुरू कर दिया. 3 गेंदें में 10 रन. फिर एक बार यहां पर गेंद को थोड़ा सा गैप में खेले. 1 बाउंस तो जरूर होगी. गेंद से अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे आकाश मसूरकर के लिए. इसी बीच ये गेंद छेड़छाड़ करना चाहते थे. कीपर से थोड़े से मिस बनते हुए इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं. आकाश मसूरकर और एक तरफ केतन मुनगेकर. ये दोनों प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर है. अपने बॉलिंग मार्फत गेंदबाज अभी साळसकर गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. सामने बिल्कुल बल्लेबाज खेलने के लिए तैयार है आकाश मसूरकर. इस बीच गेंद थोड़ा सा उछाल बाउंस मिला है. कीपर से मिस होकर गेंद चली जाती हुई. अंपायर ने तो वाइड बॉल तो करार कर दिया है. 1 रन तो निकाल दिया 22 के रूप में. दूसरे के लिए मांग की और दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते. कुल मिलाकर यहां पर 3 रन. और यहां पर अंपायर ने इशारा किया है गेंदबाज को. क्योंकि ये देख क्योंकि 1 बाउंस का इशारा मैं कर रहा हूं. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाज के लिए तैयार. दौड़ना शुरू करते हुए
इसी बीच ये गेंद को खेल दिया शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में से गेंद, जरूर 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। जबकि गेंद फील्ड हो जाए 1 रन, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 14 रन। एक गेंद हां निशेष है। ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज अवी साळसकर अब तक 14 रन खर्च किए हैं। राइट आर्म ओवर दी विकेट, राउंड विकेट गेंदबाज। और इससे भी गेंद कीपर से भी मिस होती हुई शॉर्ट, थर्ड मैन फील्डर तैनात है, अंपायर का वाइड का इशारा। 22 के रूप में मिलेगा 1 और रन, कुल मिलाकर ये 2 रन, इस 2 रन की मदद से टोटल स्कोर है 16 रन 16। बात यह है आने वाला दूसरा ओवर जो मैजिक ओवर रहेगा, जो पीएस ओवर रहेगा, उससे में भी ज्यादा से ज्यादा रन आने जरूरी है। राइट आर्म राउंड विकेट। और इसी बीच गेंद को खेला स्क्वायर लेग के ऊपर से, बट इस बार फील्डर तैनात है। क्या यहाँ पर कैच तो छूटी, गेंद निकल गई सीमारे का बाहर 6 के लिए। पूरी तरह से उनके हाथों को चाट कर गेंद निकल गई है। 6 रन, इस 6 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 22 रन। चलो गेम ऑन करो, बॉलर तैयार रहो प्लीज। अब नेक्स्ट मैच रहेगा संहिता स्पोर्ट्स देवगढ़ वर्सेस खारेपाटन। दोनों टीम कैप्टनों को गुजारिश है कि टॉस के लिए चले आए। बॉलर्स नेम दिनेश साळसकर, नए गेंदबाज। टीम की ओर से दूसरा ओवर। अमरजोत साहसी टीम, मैं जरूर आपको कहना चाहता हूं, आप जल्द से जल्द गेंदबाज को भी भेजें, फील्डिंग भी जल्द से जल्द लगाया करो। अंपायर का वाइड का इशारा। पहले गेंद जैसे कि दिनेश साळसकर की वाइड के रूप में आते हुए पहले ओवर में अभी साळसकर जिन्होंने 22 रन खर्च किए। बहुत ही महंगा ओवर यहां पर देखने को मिला। राइट आर्म ओवर द विकेट। इस बीच गेंद यहां पर फिर एक बार वाइड। आप वाइड डालते चले, क्योंकि यहां पर ये मैच रात को यहां जिस तरह से रात को खेलने पड़े, बहुत मजा आ जाएगी दोस्तों। राइट आर्म ओवर द विकेट दिनेश साळसकर, महंगा ओवर, जबकि जैसे पहला डाला उसके बाद अभी भी नहीं यहाँ पर जिस तरह से महंगा ओवर डालने के बाद दिनेश ने जो स्टार्ट दिलाई, भाई ये स्टार्ट है वाइड के साथ, 2 गेंदे वाइड डाले, टाइमर यहाँ पर लगा गया है। इसी बीच ये गेंद, इस बार गेंद अच्छी निकली है, इसी गेंद के ऊपर कोई रन है। अभी भी इस ओवर के 5 गेंदे हां निशेष है। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज के लिए तैयार। सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर अगर देखा जाए केतन मुनगेकर है स्ट्राइक के ऊपर। इसी बीच केतन के लिए गेंद जैसे कि कीपर के दस्तानों में चली जाती है। इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं। ये इस गेंद के ऊपर देखो, इस ओवर में देखो, यहाँ पर रन बनाने, आपकी विकेट नहीं गंवाने, क्योंकि ये रन दुगना होंगे। राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ना शुरू किया और इसी बीच गेंद को खेल दिया। सिले में डाउन फील्डर तैनात है, 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए, इक्का दूसरे का सहारा, वाइड का सहारा लेते हुए टोटल स्कोर पहुंचता हुआ 25। इस ओवर में अगर देखा जाए 3 रन तो बन चुके हैं। अब इसी बीच आकाश मसूरकर, जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज, पूरे कंधे के ऊपर जिम्मेदारी आकाश मसूरकर के। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज के लिए तैयार है। गेंदबाज दौड़ना शुरू करेंगे। इसी बीच दिनेश साळसकर, इस बार अच्छी गेंद निकल गई है सीधे कीपर के दस्तानों में। पहले 2 गेंदे वाइड डालने के बाद क्या कमबैक किया इस गेंदबाज ने। टोटल स्कोर वहीं पर रुका हुआ 25। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया। हवा में गेंद है, जरूर वहां पर पैर फिसल नहीं जाते तो कैच वहां पर बन जाता।
बट इस बीच अगर देखा जाए तो एक रन, इस एक रन की मदद से टोटल स्कोर 26 रन इस ओवर में अब तक आए हैं। 4 रन आ चुके हैं। अगर विकेट नहीं गिर जाती है तो उसके 8 बनेंगे, बट आने वाले कुछ गेंदे अनिश्चित है। एक गेंद आखिरी गेंद है, इसके ऊपर डिपेंड करता है। और यहाँ पर गेंद जैसे कट होकर चली गई, 1 रन। जी हाँ, फील्डर भी गिर गया, दूसरे के लिए मांग की है। और यहाँ पर दूसरा भी रन। हर एक खिलाड़ी की वही हालत है, सामने वाली टीम की भी वही हालत है। यहाँ पर ये 2 रन इस ओवर में आए हैं, 6 रन। तो माने यहाँ पर दुगना बनेंगे, इस ओवर की टोटल रहेगी 12 रन और कुल मिलाकर ये 12 प्लस होंगे, जबकि यहाँ पर 22 पहले ओवर में खर्च किए थे। तो यहाँ पर ये 12, तो माने इसी बीच आपको 34 रन 2 ओवर के साथ 34 रन यहाँ पर बन चुके हैं। अब यहाँ पर 6 गेंदे हानि शेष है। आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार। बॉलर्स नेम गणेश। जी हाँ, जी हाँ, यहाँ पर इस मैच का आनंद ले रहे कल से भाई, बारिश में गिरे भी हैं। हमारे रामा देवगढ़कर बहुत ही अच्छा यहाँ पर जिस तरह से आए, क्रिकेट मैच देख रहे हैं और पूरी तरह से इस मैनेजमेंट को पूरी तरह से हौसला बुलंद कर रहे हैं उनके। और कल भी जैसे अपनी टीम मैदान के अंदर उतरी थी पंचशील देवगढ़, और भगवान को प्रेयर भी किया था उन्होंने। यहाँ पर अगर देखा जाए रामा, जिनके पास मैं जरूर चला जाता हूँ, जिन्होंने बहुत ही अच्छा योगदान दिया है, रामा जैसे प्रणाम करते हुए आप यूट्यूब लाइव के माध्यम से भी देखते रहेंगे। सब लोग बहुत सारे कंट्री से देख रहे हैं और पूछ रहे हैं कि कौन है रामा, कौन है रामा। तो रामा ने आपको भी प्रणाम किया भाई। ये है रामा, रामा के पास शांति है। जिन्हें रामा एक बहुत ही अच्छा नेक इंसान है भाई। जिस तरह से भले ही वो कुछ भी हो, कैसे भी हो, लेजेंड है। बट इसी बीच गेंद यहाँ पर गेंद को खेल दिया। और बात यह है, रामा की बात की जाए तो जरूर कहना चाहता हूँ, रामा एक कबड्डी का प्लेयर है। पहले कबड्डी अच्छा खेला करता था, बट आज जिस तरह से अपने घर अपने कामकाज में हमेशा बिजी रहते हैं। जी हाँ रामा भाई, ये देखिए दीपेश धुरी सर आपका ये गुलदस्ता देकर स्वागत करें, क्योंकि आप इस मैच को 2 दिन से देख रहे हैं। इस बार ये गेंद यहाँ पर आकाश मसूरकर हवाई सफर किया, गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेल दिया 6 रन के लिए। उनका बेटा भी अगर देखा जाए इस मैच का आनंद लेता हुआ। दर्शकों के हिसाब से चला जाता हूँ, दर्शकों में से रामा एक सबसे बड़ा दर्शक है। इसी बीच यहाँ पर गेंद को खेलना चाहते, गेंद थर्ड मैन की तरफ चली जाती है। 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। दूसरे के लिए मांग जी हाँ हो रही है, यहाँ पर दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। गुड रनिंग बिटवीन द विकेट, ये 2 रन। इस ओवर में अगर देखा जाए 14 रन। यहाँ पर आकाश मसूरकर को डगआउट में आना पड़ेगा। प्रारंभिक जोड़ी में से यहाँ पर आकाश मसूरकर वापसी करेंगे। इस ओवर में अगर देखा जाए 14 रन। यहाँ पर आकाश मसूर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। 3 ओवर में टोटल स्कोर है 49 टू विन। तो दोस्तों तमाम दर्शकों से मैं मनोज मयकर रजा लेता हूं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। संहिता देवगढ़ और से खारेपटन टीम टॉस के लिए चले हैं। दोनों कप्तान, तुरंत टॉस होगा। आंखों देखा हाल आप सुनेंगे यहाँ पर योगेश पेंडुरकर सर, मैन फ्रॉम मालवन, पेंडुर गांव की ये कमेंटेटर्स है। दोस्तों तब तक के लिए मैं मनोज मयकर रजा लेता हूँ, जबकि यहाँ पर लंच का टाइम हो गया। धन्यवाद।
संहिता स्पोर्ट देवगड आणि खारेपाटण दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. खारेपाटण आलाय. देवगड संघ कर्णधार पाठवा नाणेफेकीसाठी. भेदक फटकेबाजी करणारा हा फलंदाज आज मात्र देवगडच्या मैदानावरती कशा प्रकारची फटकेबाजी करतोय घरेलू संघाकडनं हे पाहणं गरजेचं असेल. साहसी संघातना प्रवीण आपल्याला पाहायला मिळाला आहे. सौरभ जो प्रारंभीचं पहिलं षटक हाताळतो 49 धावा डिफेन्स करण्याच्या उद्दिष्टाने पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्याकडे दिली जाते. कॅडबरी संघाच्या वतीने मसुरे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला चेंडू त्यानंतर प्रवीणसाठी इट्स अ सरप्राईज डिलिव्हरी. जवळना चेंडू गेलाय चेहऱ्याच्या. प्रवीणला जवळ संबोधन होतं. पूल करायचा होता मात्र त्याच्या स्ट्रॉंग झोनवरती क्षेत्रफळ सजवलाय आणि त्याला मात्र तुम्हाला बीट करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र बायच्या स्वरूपात धाव आली आहे ती प्रवीणसाठी आणि तोपर्यंत मात्र धावसंख्येवरती भर पडेल. 49 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी खूप जास्त महत्त्वाची असेल. मसुरे संघाच्या बाजूने विचार केला, दुसऱ्या बाजूने साहसी संघाच्या बाजूने विचार केला. दोन्ही संघाकडनं जर मात्र ही महत्त्वपूर्ण षटक हाताळलं जाईल दुसरं आणि त्यामध्ये मात्र धावांना वेग हा रोखला गेला किंवा कुठला जर वेग मिळाला तर मात्र ह्या मॅचचं संपूर्णपणे चित्र हे मात्र बदलताना पाहायला भेटेल. समोरच्या दिशेने तेवढाच चांगला फटका येतोय तो मात्र अवीच्या बॅटमॅनना तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शक्यता मैदानाच्या आतवरती नाकारण्यात येते. चांगलं गॅद्य केलं जात आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय ते मसुरे संघाच्या बाजूने आणि 3 धावा 3 चेंडूंवरती खर्च करणारी ही नफीतुली गोलंदाजी ही मात्र पाहायला मिळते. अर्थात सौरभ मयेकर हा गोलंदाजीच्या इन ऍक्शन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघावं लागेल अजूनही 3 चेंडूंचा खेळ याच्या षटकातील बाकी असेल. राहिलेल्या 3 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा हिट करून या षटकाला मोठं बनवून दुसऱ्या षटकाला थोडीशी भर पाडणार आहे गोलंदाजी आपल्याला ह्या मैदानाच्या आतवरती पाहायला भेटेल का हे पाहणं गरजेचं. प्रवीण टू सौरभ. परत एकदा आवाज तर मोठा आला यष्टरक्षकांना. परत एकदा मिस्टेक होतीये. 1 धाव पूर्ण होतीये. यष्टरक्षकांना मात्र परत एकदा चूक झाली आहे. चेंडू हे हातामध्ये गॅदर करताना कुठेतरी माघारी राहिला जातोय तो यष्टरक्षक आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. प्रारंभीच्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि ह्या 4 चेंडूंच्या समाप्तीचं केरिंग मात्र धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 4 धावांवरती. एक चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही मसुरे संघाच्या बाजूने प्रारंभीचं षटक सौरभ हाताळतोय. आतापर्यंत मात्र मोठा फटकांसाठी कुठचंही आमंत्रण दिलं नाहीये. स्पीड चांगला लावला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तोच फल आता मात्र पाहायला भेटेल. अवी असेल स्ट्रायकिंग एंडला, दारोमदार असेल साहसी संघाची अवीच्या खांद्यावरती एखाद दुसरा एक मोठा हिट करू या षटकाला मोठं बनवण्याची. मात्र परत एकदा सौरभ आपला संपूर्ण क्लास आपला संपूर्ण एक्सपिरियन्स या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. टेनिस क्रिकेटचा का भेदक गोलंदाज म्हणून ह्या ओळखलं जातं हा मात्र मसुरेचा सुपुत्र आज मात्र देवगडच्या भूमीवरती दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच हे आवडतं मैदान असेल त्याचं आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत मात्र लाईन आणि लेंथवरती हा गोलंदाजी सौरभकडनं पाहायला मिळतेय. परत एकदा तोच ऍक्शन ती चेंडू सुरेख टप्पा हा मात्र पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू देखील निर्धाव होतोय. 49 धावांचा पाठलाग करणारी साहसी संघ मैदानाच्या आतवरती सलामीची जोडी. पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र षटक संगतीस जात असून 4 धावा या धाव फलकावरती बनवते. 4 झालेत. आता मात्र इकडनं सामना ट्विस्ट होणारे षटक PS स्पोर्ट मॅजिकल षटक आणि त्या षटकाला मात्र दोन्ही फलंदाज आपल्या नावावरती करण्यासाठी सज्ज असतील. बघावं लागेल हे षटक कशा प्रकारे हाताळताना पाहायला मिळतील. या षटकावरती दिवेश सर जर बघितलं तर कुठेतरी 20 धावांचं हे षटक निघतंय तर 40 होतील 44 होतील 15 धावांचं निघालं तर 30 होतील 34 होतील. मात्र विकेट्स गेले तर मात्र हा सामना थोड्याफार प्रमाणावर साहसी संघाकडनं दूर जाईल.
कारण क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. अलंकार मुनगेकर मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती मसुरे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दुसरं षटक अलंकार हा मात्र टाकताना पाहायला भेटेल. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र प्रवीण रावले देखील स्ट्रायकिंग एंडवरती दिसेल. साळशी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना डाव्या हाताचा बॅटर आहे. एन्काउंटर खूप वेळा दोघांचं झाले आमने सामने, मात्र तो टेनिस बॉल होता, हा रबल बॉल आहे. हे PS फोर्टचं मैदान आहे, हे देवगड हायस्कूलचं मैदान आहे. यावरती मात्र प्रवीण अलंकारवरती हवी ठरणारी फटकेबाजी करेल का, मॅचला थोडीशी गंमत आणेल का, मजा आणेल का, हे पाहणं गरजेचं असेल की अलंकार एक विकेट्स घेईल आणि हे षटक आपलं संततधार रीतीने पुढे घेऊन जाईल. काय घडेल काय बिघडेल या षटकावरती थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांना समजेल. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकारचा पहिला चेंडू थोडासा दिशा भरकटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती आपण जर बघितलं तर मात्र मोठा फटका खेळण्यासाठी संधी होती, कारण सर्व क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. मात्र तोपर्यंत चेंडू स्वैर आहे आणि अवांतरची धाव स्वीकारली आहे. परत एकदा चेंडू चांगला बॉलर बॅक टू फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं गॅदर केलं जात आहे. खूप चांगल्या ॲक्शनवरती गोलंदाजी सफल करताना पाहायला मिळतोय. गाठीशी मात्र खूप चांगला अनुभव आहे आणि अनुभवाचा संपूर्ण फायदा उचलताना पाहायला मिळतोय. आणि मात्र फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षक यष्टरक्षकापासून हा चेंडू थोडासा दूर राहिला जातोय. फेकी मात्र डिलाईने खेळताना पाहायला मिळतोय. गॅदर जर चांगलं झालं असतं तर मात्र या मॅचला ह्या ओव्हरला मात्र कुठेतरी मायनस करताना पाहायला मिळाला असता तो मसुरा संघ. मात्र तोपर्यंत आपण परत एकदा पाहतोय या चेंडूवरती देखील एक धाव येते. अर्थातच पहिल्या दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्या 6 धावांवरती होते. म्हणजे या षटकावरती रिफ्रेश बघितलं तर आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. गोलंदाजी इन ॲक्शनवरती अलंकार मुनगेकर समोर देखील तेवढाचा ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉसवाला चेंडू होता, मात्र फुल टॉल करण्यापेक्षा बोनसवाली एक धाव मिळते का याचा विचार करतोय अर्थातच अभि, आणि ही बोनसवाली धाव घेतोय कारण स्वैरवाली धाव आहेत, ह्या बोनसवाल्या आहेत. या येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या संघाला मायनस प्लस करतील या उद्देशाने ही धावा घेतली जात आहेत. मात्र बॅटच्या साह्याने सुद्धा मित्र धावा बनवावे लागतील, तुला मोठे फटके खेळावे लागतील. कारण परत एकदा त्या लाईनवरती चेंडू मात्र थोडासा भरकटतोय, थोडासा बाहेर जातोय चेंडू. पंचांनी देखील या चेंडूला दंडाची कारवाई केली आहे. अवांतर चेंडू परत एकदा येतोय आणि अवांतरच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही पुनश्च एकदा वधारी घेते. अर्थातच 8 धावा या धावफलकावरती चेंज करेल हे षटक असं मला वाटतं. या मॅचला रंगतदार आणेल. मात्र तोपर्यंत तेज तर्रार आणि रफ्तारवर स्वार झालाय आणि एका चांगल्या ॲक्शनवरती गोलंदाजी समाप्त करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. परत एकदा सलगचा दुसरा चेंडू हा देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. सलगचे वारंवार 2 चेंडू देखील मैदानाच्या आतवरती डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत बघितलं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि ह्या 4 चेंडूंवरती आतापर्यंत 4 धावा खर्च करणारी ही गोलंदाजी अलंकार काढणं आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने तेवढा चांगला फटका आता मात्र बॅटच्या साह्याने येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी चाचपट सुरुवात करतोय असं म्हणायला हरकत नाही तो शाळशीय संघ. कुठेतरी त्या फलंदाजांमध्ये ती धार आपल्याला पाहायला भेटत नाहीये, मात्र त्या धार शोधावे लागेल. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवीणच्या बॅटमधनं जर या चेंडूवरती षटकार येतोय तर या मॅचला संपूर्णपणे ऑन केलं जाईल. ते अर्थातच साळशी संघाच्या बाजूने ते काम मात्र तुम्हाला करावं लागेल. समोरच्या दिशेने चेंडू म्हटल्याप्रमाणे तेवढाच चांगला फटका येतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र पडलाय आणि थांबलाय. मात्र एकच धाव तर पूर्ण केली जाईल आणि स्वतः जवळ स्ट्राईक ठेवणं हे मात्र पसंत करतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे या षटकावरती धावा निघाल्यात 6, म्हणजे एकूण 6 म्हणजे 12, म्हणजे आता धावा होतील 16 धावा या धावफलकावरती झाल्यात. गरज आहे तुम्हाला 49 धावांची आणि 49 मधनं तुम्हाला 16 हे मायनस करावे लागतील. म्हणजे अर्थातच बघितलं तर तुम्हाला गरज असेल विजयासाठी 33 धावांची. 6 चेंडू 33 धावा, 6च्या 6 मोठे फटके असं मी म्हणेन. मैदानाच्या बाजूने आपण जर विचार केला तर अवी ने जी पारी खेळली होती ती पारी तुम्हाला खेळावी लागेल, आठवावी लागेल. एक झुंजावाती फेरी मात्र ह्या दुसऱ्या षटकावरती मॅच टर्न होण्याची शक्यता होती. त्यामध्ये अजून थोड्या धावा निघाल्या गेल्या असतात 3-4 धावा, तर मात्र ह्या मॅचला थोडीशी कलाटणी मिळाली असती. गोलंदाजांनी खूप मेहनत केली आहे. तुम्हाला 3 धावा एक्स्ट्राच्या दिल्या आहेत. तुम्ही बॅटने किंवा बायने त्या 3च धावा बनवल्या आहेत. अलंकार बोलत होता या मॅचला थोडीशी रंगतदार येऊन दे, त्याने 3 चेंडू स्वेर टाकलेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक खोत. मालवण तालुक्यातील अजून एक नावलौकिक गोलंदाज, कमी वेळामध्ये ज्याच्या नावाचा डंका पूर्ण तालुकाभर झाला असा गोलंदाज प्रतीक खोत आता मात्र गोलंदाज ॲक्शनवरती नेहमी प्रतिनिधित्व करतात बंडा स्पोर्ट मसुरे संघाचं. मात्र आज कॅडबरी क्रिकेट संघ
आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यावरती मात्र हो हो काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं यष्टिरक्षकांना. चेंडू हाताने नाही अडवलाय तर चेंडू पायाने अडवलाय. मात्र हा चेंडू जर थोडा मागे गेला असता आणि मॅच थोडीशी फसलेली असती तर अलंकार काय केलं नसतं ते फक्त अलंकारलाच माहिती. चेंडू तर मोठा आहे, फटका तर चांगला आहे आणि तोपर्यंत मात्र चेंडूचा प्रवास अडला जातोय. त्या ठिकाणी आउटफिल्डिंग थोडीशी स्लो आहे. एक धाव तर पूर्ण होईल. हा सामना जवळजवळ आता मात्र बघितलं तर मसुरे संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय, कारण प्रारंभीच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावा ही मात्र थोडी नाजूक अवस्थेमध्ये दिसते. अर्थातच 17 धावा बनवायच्या 49. बघूया राहिलेल्या चेंडूंवरती कितपर्यंत पाठलाग केला जातोय. 4 चेंडूंचा खेळ आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता अवीच्या बॅटमध्ये आहे का हे देखील बघावं लागेल. परत एकदा तो चेंडू त्याच ॲक्शनवरती यष्टिरक्षक हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये मसुरे संघाला नक्कीच यावरती थोडं काम करणं गरजेचं असेल, कारण बघावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये अजून नावाजलेले संघ ह्या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले आहेत. जर अशा प्रकारच्या धावा जर मिस झाल्या तर मात्र तुम्हाला कुठेतरी ते शोधावं लागेल. परत एकदा मोठा फटका प्रवीणच्या बॅटमधना खूप चांगला आता मात्र येतोय, मात्र थोडा उशिराने का होईना मात्र मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धमाका प्रवीण रावलेच्या बॅटमधना होतोय. तर मात्र मध्ये मिळतोय तरी हा शोधावा लागेल. दिला जातोय. परत एकदा मोठा फटका प्रवीणच्या बॅटमधना खूप चांगला आता मात्र येतोय, मात्र थोडा उशिराने का होईना परत एकदा समोरच्या दिशेने तेवढाच पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच थोडीशी दूर गेली. आता मात्र खेळणं फलंदाजी करणं पसंत करतोय खारेपाटण संघ. निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण ओके. लगेच मित्रांनो लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल खेळायची आहे. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण चला. शेवटच्या चेंडूवरती चेंडू उभा राहिलाय, मात्र बघावं लागेल तो आता मात्र कोणीही जेवढा काही प्रयत्न करणार नाही, का सामना वन साइडेड होताना पाहायला मिळतोय. अरे या ठिकाणी ह्या मॅच दरम्यान 86 संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना 49 धावांचा